ज्यावेळेस इंग्रजांचं इथं राज्य नव्हतं त्यावेळेस एक इंग्रज अधिकारी व्यापारानिमित्त ह्या भागातून फिरत होता. ह्या भागातून मग त्याला त्या लोकांना मटण खायची, चिकन खायची खूप हे असायची, मांसाहार करायची. बरोबर, खूप खूप आवड असायची त्यांना. मग त्यांना इथल्या काय खाऊ घालणार ना, मग इथल्या लोकांनी त्याला ते जे खातात तेच खाऊ दिलं त्याला. त्याची तशी ऐतिहासिक नोंद आहे. अच्छा. की मी जगात सगळीकडे फिरलो पण ह्या उस्मानाबाद धाराशिव सारखं मटण मी जगात कुठंच खाल्लं नाही, अशी नोंद ऍक्च्युली करून ठेवलेली आहे त्यानं. मी पण सांगू शकतो की मी पण आता खाल्लं इकडे मटण. इकडचं मटणची क्वालिटी आणि टेक्स्चर जे त्याचं इव्हन त्याचा ते जो मटणचा तुकडा पण त्याचा जो च्युईनेस आहे तो पण अख्खा वेगळा आहे आणि तुम्हाला ते इथेच मिळणार. ते तुम्हाला मुंबई पुणा या शहरात अजिबात नाही मिळणार. इकडचं लँडस्केप खूप मस्त आहे. हो ह्या लँडस्केप मुळेच समोर दिसतंय का तुम्हाला ते काळे काळ्या त्या उस्मानाबादी शेळ्या आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्याची जी ओळख आहे ती त्या शेळ्या आहेत असं बघायला गेलं तर. आणि हे गवत खातात. ते गवत खातात, ते मसल सगळं नॅचरल त्यांना मिळतं ना. अच्छा. आणि वरखाली परत ते करतात. वर खाली ते त्यांचं ऑटोमॅटिकली एक्सरसाइज होती ना त्यातनं. आता आपण तेच फस्त करून आलोय ना. हो त्यांचं